Applications of mathematical logic. Applications of mathematical logic. यामध्ये एक ॲप्लिकेशन याचा मुख्य जे आहे ते रिलेटेड टू आहे स्विचिंग सर्किट्स. स्विचिंग थिअरी ॲनालॉग ऑर डिजिटल याचे फंडामेंटल्स आपण लॉजिकच्या फंडामेंटल्सला कंपेअर करू शकतो आणि त्यावरूनच त्याचा फर्दर स्टडी आपल्याला करणं जास्त इझी जातं. मेनली ज्यावेळी आपण एखादा पर्टिक्युलर स्टेटमेंट कन्सिडर करतो लॉजिकमधलं सिंपल स्टेटमेंट, त्या सिंपल स्टेटमेंटसाठी दोन पॉसिबल व्हॅल्यूज फक्त असतात, आयदर पी ऑर एफ. आयदर द स्टेटमेंट इज ट्रू ऑर इट इज फॉल्स. कुठल्याही सिंगल सिंपल स्टेटमेंटसाठी फक्त दोन पॉसिबल व्हॅल्यूज आहेत, एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. Similar to that, if we consider a single switch, on off switch, त्या पर्टिक्युलर सिंगल स्विच साठी ही फक्त दोन कंडिशन्स, दोन सिच्युएशन किंवा दोन स्टेट पॉसिबल असतात. कोणकोणत्या दोन कंडिशन्स पॉसिबल आहेत? एक तर ते स्विच ऑन असेल किंवा ऑफ असेल. आयदर द स्विच इज ऑन or it is off. लॉजिक मधलं कोणतंही स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स यापेक्षा वेगळं काही व्हॅल्यू असेल का त्याला? मग स्विच साठी ऑन किंवा ऑफ यापेक्षा वेगळी पोझिशन असू शकेल का? नाही. किंवा स्टेटमेंटसाठी ट्रू आणि फॉल्स या दोन्ही व्हॅल्यू ॲट ए टाइम पॉसिबल आहेत का? तसंच एका स्विचसाठी ऑन आणि ऑफ स्टेट दोन्ही एकाच वेळी आहे का पॉसिबल? त्यामुळं स्विचिंग सर्किट्समधलं एक सिंगल स्विच आणि लॉजिकमधलं एक सिंगल स्टेटमेंट यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत, कारण बेसिक व्हॅल्यू बेस हा या दोन्ही ठिकाणी आहे 2. आता यामध्ये समजा आपण एक पर्टिक्युलर स्विच कन्सिडर केला. सिम्बॉलिकली द स्विच इज डिनोटेड ऑर रिप्रेझेंटेड इन दिस फॉर्म. या स्वरूपात कुठलाही स्विच रिप्रेझेंट केलं जातं. यामध्ये इनपुट टर्मिनल साइड, आउटपुट टर्मिनल साइड ह्या दोन साइड्स आहेत. आणि यात हा जो कनेक्टर आहे तो कनेक्टर पहिल्या टर्मिनलचा असणारा, तो ज्यावेळी दुसऱ्या टर्मिनलला कनेक्ट होतो त्यावेळी करंट फ्लो होण्यासाठी एक पाथ क्रिएट होतो, त्यामधून करंट फ्लो होऊ शकतो ज्यावेळी तो कनेक्ट होतो त्यावेळी. Whenever the connector gets connected to another terminal, it provides a path for the flow of current. When the current flows through the switch, then we can say the switch is now in on state. ज्यावेळी त्या स्विच मधून करंट फ्लो होतो त्यावेळी आपण म्हणू शकतो की हे स्विच आता ऑन स्टेट मध्ये आहे. This on state of the switch is called as closed state. ही जी ऑन स्टेट असते त्या ऑन स्टेटलाच म्हटलं जातं स्विच इज क्लोज्ड. Why it is closed? Because the connector gets connected to the another terminal, gets close to another terminal, and it provides the path for the flow of current. In that situation, switch becomes on. That state is called as closed state. But when the connector is not connected to the another terminal, in that case switch remains in off state. That state is called as open state. वर्डच्या मीनिंग नुसार हे कन्सिडर करायचं नाहीये. क्लोज म्हणजे बंद, ऑफ म्हणजे पण बंद, तसा प्रकार नाहीये. स्विच इज इन क्लोज्ड स्टेट means connector gets connected to the another terminal. At that time it provides the path for the flow of current and switch becomes on. Means when switch is closed it is on, when switch is open it is off. म्हणजे कोणत्याही स्विच साठी दोन स्टेट पॉसिबल आहेत, ऑन स्टेट आणि ऑफ स्टेट किंवा क्लोज्ड स्टेट आणि ओपन स्टेट. नाउ हियर
In case of digital electronics or binary field or switching circuits, whenever there is no any flow of current, means absence of current, that condition or situation is denoted by 0. No flow of current means when the switch is off, current will not flow through the switch. It is denoted by 0. And whenever there is flow of current, whatever be the amount, किती current flow होतोय, किती ampere है, किती milliampere है, that doesn't matter. Current flows means something flow is there, that is denoted by 1, and current does not flow, denoted by 0. म्हणजे जसं लॉजिक मध्ये टी आणि एफ या दोन व्हॅल्यू, तसे या ठिकाणी 1 आणि 0 या दोन व्हॅल्यू ह्या बायनरी सिस्टीम मध्ये. ऑन स्टेट असेल करंट फ्लो होईल, त्या सिच्युएशनला 1 ने डिनोट केलं जातं. ऑफ स्टेट असेल करंट फ्लो होणार नाही, त्याला 0 ने डिनोट केलं जातं. म्हणजे या ठिकाणी एक सिंगल स्टेटमेंट आणि एक सिंगल स्विच यांच्या प्रॉपर्टीज अशा पद्धतीने कंपॅरेबल आहेत. त्यानंतर आपण पाहतो की लॉजिक मध्ये जे सिंगल सिंपल स्टेटमेंट्स आहेत वेगवेगळे, ते सर्व स्टेटमेंट आपण वेगवेगळे कनेक्टिव्स वापरून त्यांच्यापासून कंपाऊंड स्टेटमेंट तयार करतो. असं स्विचिंग सर्किट्स मध्येही या सिंगल स्विचेसचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स विचारात घेतले जातात. मग यातले काही बेसिक कॉम्बिनेशन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. पहिलं कॉम्बिनेशन आहे दॅट इज बेसिक series combination of switches. Basic series combination. Series combination म्हणजे काय? यामध्ये दोन स्विचेस वन आफ्टर द अदर विथ सिंगल कॉमन टर्मिनल हे कनेक्ट केलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे आहे फर्स्ट स्विच, that is suppose S1, आणि यालाच पुढे कनेक्ट केलेलं असतं सेकंड स्विच, ते आहे S2. पहिल्या स्विचचं सेकंड टर्मिनल आणि दुसऱ्या स्विचचं फर्स्ट टर्मिनल हे कॉमन असतात. या कॉम्बिनेशनला म्हटलं जातं सेरीज कॉम्बिनेशन. मग आता ज्यावेळी दोन स्विचेस सेरीज कॉम्बिनेशन मध्ये कनेक्ट केलेले असतात, इथे आपण आता समजा एक व्होल्टेज सोर्स कन्सिडर केला इनपुट साइडला, आणि आउटपुट साइडला कुठला तरी लॅम्प किंवा लोड कन्सिडर केला. Likewise, when current completes one cycle, one circuit like this, अशा पद्धतीने सायकल कंप्लीट होते, त्यावेळीच आपण लॅम्प किंवा आउटपुट ऑन आहे असं म्हणू शकतो, ज्यावेळी पूर्ण सायकल कंप्लीट होऊ शकेल त्यावेळी. मग त्यामध्ये जसं दोन स्टेटमेंटसाठी वेगवेगळ्या 4 कंडिशन्स पॉसिबल असतात, तसं इथं दोन स्विचेस आहेत. दोन स्टेटमेंटसाठी काय कंडिशन पॉसिबल असतात? 4. एक तर दोन्ही स्टेटमेंट ट्रू किंवा दोन्ही फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू. तसं या ठिकाणी दोन स्विचेस आहेत S1 आणि S2. या दोन स्विचेससाठी पॉसिबल स्टेट्स किंवा कंडिशन्स कशा आहेत? एक तर दोन्ही स्विचेस ऑन असू शकतात, दोन्ही स्विचेस ऑन, किंवा पहिलं स्विच S1 ऑन S2 ऑफ, किंवा S1 ऑफ S2 ऑन, किंवा दोन्ही स्विचेस ऑफ. 4 पॉसिबल कंडिशन्स आहेत दोन स्विचेस साठी. जसं लॉजिक मध्ये दोन स्टेटमेंटला 4 पॉसिबिलिटी येतात. यामध्ये लॉजिक मध्ये असतो टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. इथे 1 1 0 0 1 0 1 0 सिमिलर कॉम्बिनेशन आहेत, फक्त टी च्या जागी 1 आणि एफ च्या जागी 0 आहे. These are all possible combination of different states for two switches. आता यामध्ये
समजा आपण या सिरीज कॉम्बिनेशन मध्ये विचार केला, हे दोन्ही स्विचेस ज्यावेळेस ऑन असतील, दोन्ही स्विचेस ऑन असताना पूर्ण करंट फ्लो होईल थ्रू लॅम्प अगेन टुवर्ड्स द बॅटरी. म्हणजे सर्किट कंप्लीट होत आहे, करंट फ्लो होतोय आणि आउटपुट आपल्याला काय मिळेल? ऑन मिळेल का ऑफ मिळेल? ऑन मिळेल. म्हणजे दोन्ही स्विचेस ज्यावेळी ऑन असतील त्यावेळी आउटपुट काय मिळेल आपल्याला? ऑन मिळेल. दोन्ही स्विचेस ऑन असताना आउटपुट आपल्याला ऑन मिळेल. आता समजा पहिलं स्विच ऑन आहे पण दुसरं स्विच ऑफ आहे, आउटपुट मिळेल का? नाही, कारण पहिलं स्विच ऑन असेल तरी इथपर्यंत करंट फ्लो होईल, पण इथून पुढचं स्विच ऑफ आहे, करंट फ्लो पुढे होणार नाही. त्यामुळं ज्यावेळी पहिलं स्विच ऑन असेल आणि दुसरा स्विच ऑफ असेल, आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे? ऑफ मिळणार आहे. म्हणजेच या ठिकाणी फर्स्ट स्विच ऑन आणि सेकंड जर ऑफ असेल तर आउटपुट काय मिळेल? ऑफ. समजा पहिलं स्विच ऑफ आहे, दुसरं स्विच ऑन आहे, आउटपुट काय मिळेल? दुसरं ऑन जरी केलं आपण, पहिलंच ऑफ आहे, त्यामुळे करंट फ्लो पुढे होणारच नाही. म्हणजेच आउटपुट आपल्याला काय मिळेल? ऑफ म्हणजेच 0. आणि दोन्ही स्विचेस ऑफ असताना करंट फ्लो होणारच नाही, म्हणजे आउटपुट ऑफ 0. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये दोन्ही स्विचेस जर ऑन असतील तरच आउटपुट ऑन येते, अदरवाइज इट इज ऑफ. दोन्ही स्विचेस ऑन असताना आउटपुट ऑन, अदरवाइज ऑफ. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असताना ट्रू, अदरवाइज फॉल्स. ही कंडिशन कशामध्ये आहे? लॉजिकच्या कंजंक्शनला इक्विव्हॅलंट आहे. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. दोन्ही स्विचेस ऑन असतील तरच ऑन, अदरवाइज ऑफ. It means that series combination of switches is equivalent to the conjunction in the logic. दोन स्विचेसचं सिरीज कॉम्बिनेशन म्हणजेच दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन, आणि त्यामुळेच ह्या सिरीज कॉम्बिनेशनला सिम्बॉलिकली S1 कंजंक्शन S2 असं आपण डिनोट करू शकतो. S1 कंजंक्शन S2. Series combination of two switches is equivalent to the conjunction in the mathematical logic. आणि हा जो टेबल तयार केलेला आपण S1 S2 चा, लॉजिक मध्ये याला आपण ट्रूथ टेबल म्हणतो. या ठिकाणी तो असतो इनपुट आउटपुट टेबल. तयार होतोय लॉजिक सारखाच, ट्रूथ टेबल सारखाच, पण इनपुट आउटपुट टेबल त्याला म्हटलं जातं. यामध्ये S1 आणि S2 हे जे पॉसिबल कॉम्बिनेशन आपण घेतो, हे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत इनपुटचे, आणि त्या प्रत्येक इनपुटच्या कॉम्बिनेशनसाठी मिळणारा रिझल्ट, मिळणारा आउटपुट काय असेल तो म्हणजे हा लास्ट कॉलम S1 कंजंक्शन S2 चा. सो हियर इन दिस केस S1 and S2 gives input and S1 conjunction S2 that gives output. Likewise, this one is the input output table for series combination. Series combination of two switches is equivalent to the conjunction of two statements. दोन switches चं series combination हे दोन स्टेटमेंटच्या कंजंक्शनला इक्विव्हॅलंट असतं. त्यामुळे सिरीज कॉम्बिनेशनला डिनोट केलं जातं कंजंक्शन या नोटेशनने. देन सेकंड बेसिक कॉम्बिनेशन इज द पॅरलल कॉम्बिनेशन. बेसिक पॅरलल कॉम्बिनेशन. बेसिक पॅरलल कॉम्बिनेशन. In this case, the two switches are connected in parallel. म्हणजे आता यामध्ये
हे दोन स्विचेस आहेत. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये दोन स्विचेस एकच टर्मिनल कॉमन असतं. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये मात्र दोन स्विचेसचे दोन्ही टर्मिनल्स कनेक्टेड असतात. फर्स्ट आणि सेकंड. अशा प्रकारचं कॉम्बिनेशन हा असेल आता बॅटरी सोर्स. त्यामध्ये आउटपुट साइडला लॅम्प किंवा लोड, करंट फ्लोची डायरेक्शन. हे आहे स्विच S1, हे आहे स्विच S2. ज्यावेळी पॅरलल कॉम्बिनेशन असतात दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्विचेसचे, करंट फ्लोसाठी ज्यावेळी करंट या ठिकाणी येतो त्यावेळी पुढे दोन अवेलेबल ब्रांचेस आहेत करंट फ्लो होण्यासाठी. काही करंट या ब्रांचमधून फ्लो होतो, काही करंट या ब्रांचमधून फ्लो होतो. पुढे गेल्यानंतर तो करंट पुन्हा इथे कंबाईन होतो आणि परत अशा पद्धतीने हा कंप्लीट करंट फ्लो होतो. आता यामध्ये दोन ब्रांचेस मध्ये करंट डिवाइड होतो. डिवाइड होत असताना करंटची एक कॉमन प्रॉपर्टी असते, करंट ऑलवेज फॉलोज द पाथ ऑफ मिनिमम रेझिस्टन्स. ज्यावेळी करंट फ्लो होत असताना एखाद्या पर्टिक्युलर सर्किटमध्ये नंबर ऑफ वेज अवेलेबल असतात, एकापेक्षा जास्त मार्ग असतात करंटला फ्लो होण्यासाठी, त्यावेळी करंट हा नेहमी त्याच वेनं पास होतो किंवा जास्तीत जास्त करंट त्याच वेनं पास होतो ज्या साईडला मिनिमम रेजिस्टन्स आहे. जिकडे कमी रेजिस्टन्स आहे, कमी अपोज आहे, तिकडे जास्त करंट फ्लो होईल आणि जिकडे जास्त अपोज आहे तिकडे कमी फ्लो होईल. करंट ऑलवेज फॉलोज द पाथ ऑफ मिनिमम रेजिस्टन्स. जिकडे रेजिस्टन्स मिनिमम आहे, अपोज मिनिमम आहे, तिकडे जास्तीत जास्त करंट फ्लो होईल. युजली आपणही हाच रूल नॉर्मल कंडिशन मध्ये फॉलो करतो. आपल्याला जाण्यासाठी समजा दोन मार्ग अवेलेबल आहेत, मग त्यापैकी आपण कुठला मार्ग जास्त कन्व्हिनियंटली कन्सिडर करतो? जिकडे कमीत कमी ट्रॅफिक आहे असा. जिकडे जास्तीत जास्त ट्रॅफिक आहे त्या मार्गाने जर आपण गेलो तर ऑब्विसली टाइम कन्झम्पशन जास्त होणार. मिनिमम ट्रॅफिक मधून आपण गेलो तर आपण जास्त अर्लिएस्ट होऊ शकतो. सिमिलर टू दॅट, करंट ऑलवेज फॉलोज द पाथ ऑफ मिनिमम रेजिस्टन्स ऑन स्टेट ऑफ द स्विच प्रोव्हाइड्स आयडियली झिरो रेजिस्टन्स टू द करंट. स्विच ज्यावेळी ऑन असतं, स्विच ज्यावेळी क्लोज्ड असतं, त्यावेळी करंटला मिळणारा आयडियल रेजिस्टन्स म्हणजे अपोज हा आयडियली झिरो असतो. त्यामुळे ऑन स्विच असताना त्यातनं करंट फ्लो होतो. व्हेन स्विच इज इन ऑफ स्टेट or open state, in that case it provides ideally infinite resistance for the flow of current. स्विच ज्यावेळी ऑफ असतं त्यावेळी तो करंटला इनफायनाइट रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो. मग करंट कुठे पास होणार? जिकडे इनफायनाइट रेजिस्टन्स आहे तिकडे जाणार का जिकडे झिरो रेजिस्टन्स आहे तिकडे जाणार? झिरो रेजिस्टन्स कडे जास्त करंट फ्लो होईल, इनफायनाइट रेजिस्टन्स कडे कमी किंवा नो फ्लो ऑफ करंट. त्यामुळं ज्यावेळी अशा प्रकारच्या ब्रांचेस येतात त्यावेळी जिकडे कमीत कमी रेजिस्टन्स आहे तिकडे जास्तीत जास्त करंट फ्लो होतो. आता इथेही पुन्हा त्याच कंडिशन्सचा आपण विचार करू शकतो. समजा हे दोन स्विचेस आहेत S1 आणि S2. पॉसिबिलिटीज: दोन्ही स्विचेस ऑन, फर्स्ट ऑन सेकंड ऑफ, फर्स्ट ऑफ सेकंड ऑन, दोन्ही स्विचेस ऑफ. आता समजा दोन्ही स्विचेस ऑन असतील, दोन्ही स्विचेस जर ऑन असतील काय होईल? काही करंट या ब्रांच मध्ये जाईल, काही करंट या ब्रांच मध्ये जाईल. कुठल्याही साईडनं कितीही करंट फ्लो होऊ शकतो कारण दोन्ही स्विचेस ऑन आहेत. पुढे झाल्यानंतर पुन्हा तो करंट कंबाईन होणारच आहे आणि आउटपुट आपल्याला काय मिळेल? ऑन मिळेल. म्हणजे दोन्ही स्विचेस जर ऑन असतील तर आउटपुट काय मिळेल आपल्याला? ऑन मिळेल. समजा S1 हे स्विच ऑन आहे
आणि S2 हे स्विच ऑफ आहे. आता S2 हे स्विच ऑफ असल्यामुळं या S2 च्या ब्रँचमधून करंट फ्लो होणार नाही, हा मार्ग बंद आहे, पण तो बायपास सुरू आहे दुसरा. त्यामुळं करंट फ्लो हा कम्प्लिटली कुठून होणार, S1 च्या ब्रँचमधून होणार, पण करंट फ्लो होणार आणि आउटपुट आपल्याला काय मिळेल, ऑन मिळेल. म्हणजेच जरी एका ब्रँचमधलं स्विच ऑफ असलं तरीही दुसऱ्या ब्रँचमधून करंट फ्लो होऊ शकतो. त्यामुळं पहिलं स्विच ऑन आणि दुसरं ऑफ असेल तरीही आउटपुट काय मिळणार, इथे ऑनच मिळणार. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये तसं नव्हतं, सिक्वेन्शियली होते, एका स्विचमधून पास झाल्याशिवाय पुढे करंट जाऊ शकत नव्हता. इथे मात्र तसं नाहीये, जरी एक ब्रँच ऑफ असेल तरी दुसऱ्या ब्रँचमधून करंट फ्लो होऊ शकतो. सिमिलरली जर स्विच S1 ऑफ आहे आणि S2 ऑन आहे, यामध्ये स्विच S1 ऑफ आहे आणि S2 ऑन आहे. आता S1 मधून करंट फ्लो होणार नाही, पण S2 मधून होऊ शकतो, अवेलेबिलिटी आहे. म्हणजेच आउटपुट अशा वेळी काय येईल, ऑन येईल. पण दोन्ही स्विचेस ऑफ आहेत, दोन्ही मार्ग बंद आहेत, करंट फ्लो होईल का, अशा वेळी मात्र आउटपुट 0 राहणार. म्हणजे या ठिकाणी पॅरलल कॉम्बिनेशन असताना दोन्ही स्विचेस जर ऑफ असतील तरच ऑफ, अदरवाइज ऑन. दोन्ही स्विचेस ऑफ असतील तरच ऑफ, अदरवाइज ऑन. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. ही कंडिशन कशाची आहे, डिसजंक्शनची आहे. मीन्स पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस इज इक्विव्हॅलंट टू डिसजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट्स. त्यामुळे पॅरलल कॉम्बिनेशनलाच डिनोट केलं जातं डिसजंक्शननी. S1 disjunction S2 denotes parallel combination of two switches S1 and S2. S1 conjunction S2 म्हणजे series combination आणि S1 disjunction S2 म्हणजे parallel combination. series combination ला equivalent conjunction, parallel combination ला equivalent disjunction. त्यानंतर थर्ड कॉम्बिनेशन, थर्ड बेसिक टाइप आहे तो म्हणजे कॉम्प्लिमेंटरी स्विचेसचा. कॉम्प्लिमेंटरी स्विचेस यामध्ये समजा दोन स्विचेस आहेत S1 आणि S2. S1 आणि S2 हे दोन स्विचेस आहेत, ह्यांचं कधीच एकमेकांशी पटत नाही, कम्प्लिटली एकमेकांना विरोध करत राहतात. त्यांना म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी. म्हणजे स्विच S1 जर ऑन असलं तर S2 ऑफ होतं आणि S1 जर ऑफ झालं तर S2 ऑन होतं. अशा प्रकारच्या स्विचेसला म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. S1 जर ऑन असेल तर S2 ऑफ आणि S1 जर ऑफ असेल तर S2 ऑन होतो. सच टाइप ऑफ स्विचेस आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. म्हणजेच या ठिकाणी आपण S2 इक्वल टू लिहू शकतो S1 कॉम्प्लिमेंट किंवा S1 डॅश, किंवा लॉजिक मध्ये त्याला काय लिहिता येऊ शकतं, निगेशन. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर निगेशन फॉल्स होतो आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर निगेशन ट्रू होतं. म्हणजेच निगेशन ऑफ S1 असंही आपण लिहू शकतो. सच टाइप ऑफ स्विचेस आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. फॉर एक्झाम्पल समजा आपण असं कन्सिडर केलं की हा एक मेन्स सप्लाय आहे आणि या ठिकाणी एक इन्व्हर्टर सप्लाय आहे आणि या साईडला काहीतरी पर्टिक्युलर लॅम्प किंवा लोड कनेक्ट केलेला आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये ज्यावेळेस मेन सप्लाय ऑन आहे त्यावेळी इन्व्हर्टर सप्लाय ऑफ असतो. मेन सप्लाय ज्यावेळी ऑन असतो त्यावेळी इन्व्हर्टर सप्लाय ऑफ असतो. मेन सप्लाय कट झाला की इन्व्हर्टर सप्लाय ऑन होतो. म्हणजे हे स्विच ऑन असेल तर हे स्विच ऑफ राहतं.
मेन सप्लायचं स्विच जर ऑन असेल तर इन्व्हर्टरचं स्विच ऑफ, पण मेन सप्लाय ज्यावेळी ऑफ होतो त्यावेळी इन्व्हर्टर स्विच ऑन होतं. पुन्हा मेन सप्लाय सुरू झाला, इन्व्हर्टर स्विच ऑफ होईल. हे दोन स्विचेस नेहमीच एकमेकांचं अपोजिट वर्क करतात. सच टाईप ऑफ स्विचेस आर कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. म्हणजेच या ठिकाणी S1 आणि S2 हे स्विचेस असे, S1 जर ऑन असेल तर S2, आणि S1 जर ऑफ असेल तर S1 S2 ऑन. त्यामुळं निगेशन S1 किंवा त्याला S1 कॉम्प्लिमेंट S1 डॅश असंही डिनोट केलं जातं. Likewise, these are three basic types of combinations of switches: series, parallel and complementary switch. पण हे सर्व टाइप्स आहेत ते अॅनालॉग स्विचेसचे. मोस्टली आपल्याला स्विचिंग सर्किट्समध्ये अॅनालॉग सर्किट्स किंवा अॅनालॉग स्विचेसचाच विचार करायचा आहे. पण अशाच प्रकारच्या प्रॉपर्टी असणारे काही डिजिटल स्विचेस असतात. आता डिजिटल स्विचेस जे असतात त्यांना म्हटलं जातं गेट्स. डिजिटल स्विचेस आर कॉल्ड गेट्स अँड दे आर कॉल्ड लॉजिक गेट्स. तुमचं नावच लॉजिक गेट्स आहे, म्हणजे यात फंडामेंटल्स लॉजिकचे आहेत. आता हे लॉजिकचे फंडामेंटल्स लॉजिक गेट्समध्ये कशा प्रकारचे आहेत पहा. यामध्ये पहिल्या प्रकारचं जे गेट असतं त्याचं सिम्बॉलिक नोटेशन, सिम्बॉलिक फॉर्म या स्वरूपात आहे. याला दोन इनपुट्स आहेत, सपोज ए आणि बी, आणि आउटपुट डिनोट केलं जातं कॅपिटल वाय न. याची प्रॉपर्टी कशी असते, याचे दोन्ही इनपुट जर 1 असतील तरच त्याचा आउटपुट 1 येतो, अदरवाईज ते 0 येतं. दोन्ही इनपुट जर 1 असतील तरच आउटपुट 1 येतं, अदरवाईज बाकी प्रत्येक कॉम्बिनेशनला याचं आउटपुट काय येतं, 0 येतं. दोन्ही इनपुट 1 असतील तरच आउटपुट 1, अदरवाईज 0, अशी प्रॉपर्टी असणार हे डिजिटल गेट लॉजिक गेट आहे. मग आता अशी प्रॉपर्टी मागच्या कुठल्या कॉम्बिनेशन मध्ये आली आहे, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय, लॉजिक मधलं कंजंक्शन. दोन स्टेटमेंट आपण कंजंक्शनचा वापर करून कधी जोडतो, ज्यावेळी अँडचा वापर केला असतो. त्यामुळं म्हणून या गेटचं नाव आहे अँड गेट. बघा रिलेशन कशा प्रकारचे आहेत ते. लॉजिकच्या कन्सेप्ट यामध्ये आहेत. लॉजिक कन्सेप्ट यूज करूनच हे स्टडी करणं जास्त सोपं जातं. दोन स्टेटमेंट अँड न जोडले की त्याला कंजंक्शनने डिनोट केलं जातं. कंजंक्शन म्हणजेच इक्विव्हॅलंट टू सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशनच्या स्विचेसचीच प्रॉपर्टी हे सॅटिस्फाय करतं. म्हणून या गेटला काय म्हटलेलं आहे, अँड गेट. इट्स आउटपुट इज इन द फॉर्म A into B. पहा, 1 into 1, 1, 1 into 0, 0 into 1, आणि 0 into 0. म्हणजेच लॉजिक मधला कंजंक्शन हा बायनरी सिस्टीमच्या मल्टिप्लिकेशनला इक्विव्हॅलंट आहे. लॉजिक मधला कंजंक्शन हा बायनरी सिस्टीम मधल्या मल्टिप्लिकेशनला इक्विव्हॅलंट आहे. तिथे कंजंक्शन असतं, इथं मल्टिप्लिकेशन असतं. हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत, सिमिलर मिनिंगचे आहेत. त्यानंतर सेकंड गेट जे आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म या स्वरूपात आहे. याची प्रॉपर्टी अशी असते की जर दोन्ही इनपुट 0 असले तरच आउटपुट 0 येतं, अदरवाईज त्याचं आउटपुट 1 असतं. दोन्ही इनपुट 0 असतील तरच 0, अदरवाईज त्याचं आउटपुट 1 येतं. मग हा कुठली प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतो, पॅरलल कॉम्बिनेशनची, म्हणजेच डिसजंक्शन. आणि डिसजंक्शन म्हणजेच काय, ऑर. दिस वन इज द सेकंड बेसिक गेट. अँड गेट आणि ऑर गेट हे दोन बेसिक गेट. आता यामध्ये जसं अँड गेटसाठी
आउटपुट हे दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन असतं, तसं ऑर गेटमध्ये आउटपुट हे दोन्ही इनपुटचं ॲडिशन असतं. अँड गेटसाठी आउटपुट हे दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन, ऑर गेटमध्ये आउटपुट हे दोन्ही इनपुटचं ॲडिशन असतं. पहा 1 + 1 बायनरी सिस्टीममध्ये 1 असतो. 1 + 0 1, 0 + 1 1 आणि 0 + 0. म्हणजे लॉजिक मधला जो डिसजंक्शन आहे तो डिसजंक्शन कशाला इक्विव्हॅलंट आहे? डिसजंक्शन ॲडिशन, बायनरी मधल्या ॲडिशनला. जसं कंजंक्शन इक्विव्हॅलंट विथ मल्टिप्लिकेशन इन द बायनरी, तसं डिसजंक्शन इज इक्विव्हॅलंट विथ द ॲडिशन इन द बायनरी फॉर्म. बायनरी फॉर्म मधलं जे ॲडिशन असतं त्या ॲडिशनला हा इक्विव्हॅलंट असतो. अँड द लास्ट वन दॅट इज थर्ड गेट. तिसरं गेट कुठलं असणार मग? निगेशन रिप्रेझेंट करणारा गेट म्हणजे नॉट गेट. त्या गेटचं नाव आहे नॉट गेट. त्याला इनपुट एकच असतं आणि आउटपुट पण एकच असतं. एकच इनपुट आणि एकच आउटपुट असणारा ते गेट. त्याचं इनपुट जर 1 असेल तर आउटपुट 0 असतं आणि इनपुट जर 0 असेल तर आउटपुट 1 असतं. 1 या इनपुटसाठी आउटपुट 0 आणि 0 या इनपुटसाठी आउटपुट 1 मीन्स इट इन्व्हर्ट्स द गिव्हन इनपुट. दिलेल्या इनपुटला ते इन्व्हर्ट करण्याचं काम करतं. त्यामुळे नॉट गेटलाच इन्व्हर्टर अशा पद्धतीने पण कन्स्ट्रक्ट केलं जातं. नॉट गेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्व्हर्टर बिकॉज इट इन्व्हर्ट्स द गिव्हन इनपुट. त्याला इनपुट एकच असतं. या पद्धतीनं तो नोटेशन फॉर्ममध्ये, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये डिनोट केला जातो. एकच इनपुट असतं ए आणि आउटपुट असतं ए डॅश. हे कॉम्प्लिमेंट. म्हणजे इनपुटला जर 1 अप्लाय केला तर आउटपुट 0 येईल, इनपुटला जर 0 अप्लाय केला तर आउटपुट 1 येईल. लाईकवाईज दिस टाइप ऑफ गेट इज कॉल्ड ॲज नॉट गेट. So these are some switches and its analog and digital form. Digital form मधले switches म्हणजे गेट आणि analog form मधले जे आहेत ते कॉम्बिनेशन, series combination, parallel combination आणि complementary switches.